तुझी या प्रियाला प्रीत कळेना। हे बघ शमिका, मला कळतंय की तुला मला मोठा होताना पाहायचंय, पण मोठं होण्यासाठी प्रत्येकाचा आपापला असा मार्ग असतो। मी माझा मार्ग ठरवलाय। मी तुला यापूर्वी सुद्धा सांगितलंय की मला तुझ्या बाबांकडून दिलासा, उपकार, मदत, सहानुभूती काही नकोय। तुला त्यांना भेटायचंय ना, भेट, मी कधी नाही म्हणणार नाही, पण एका पॉइंटला तुला ठरवावं लागेल की काय योग्य आहे। मी तुला वचन देते अभि, मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करेन। माझ्या घरच्यांना मी आपल्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ नाही करू देणार। मी फक्त तुझ्या सुखाचा आणि तुझ्या सन्मानाचा विचार करेन। आज या देवासमोर मी तुला वचन देते। माधुरी, मला तुमच्याशी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे। ॲज यू नो, आपण जो नवीन प्रोजेक्ट करतोय तो आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचा आहे ते। सो त्या प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी मी ऍक्च्युली सर, तुम्ही काळजी करू नका, मी सगळे पेपर्स आणि डॉक्युमेंट्स रेडी केलेत आणि मिस्टर राऊतना ते दाखवलेत। दॅट्स ओके माधुरी, पण ऍक्च्युली त्याच्या मीटिंगसाठी मी दिल्लीला जाणार होतो। माझ्याबरोबर मिस्टर राऊतही येणार होते, बट आय डोंट नो, सडनली त्यांची तब्येत बिघडली। सो त्यांच्याऐवजी माझ्याबरोबर तुम्हाला दिल्लीला यायला लागणार आहे। अभि, तुला या सिच्युएशन मध्ये मी आणून सोडलंय, आता यातून बाहेरही मीच तुला काढेन। एवढे पैसे? शमिका बोल। मी माझे दागिने गहाण टाकलेत अभि। काय? अभि, अरे कुठे चाललायस तू? शमिका, मी तुझे दागिने परत आणायला चाललोय। हे बघ, माझं जरा 1 मिनिट तू ऐकून घेणार शमिका बस। बघ, हे मला नाही पटलेलं। का? एक कारण सांगशील मला? बायको आहे ना मी तुझी, जोडीदार आहे ना, मग माझा इतकाही हक्क नाहीये तुझ्यावर? मी काय फक्त मॉरली सपोर्ट करायचा तुला? अच्छा, हे तुझं स्वप्न आहे म्हणून बाकी कोणीच कसलीच मदत नाही करायची तुला? मला ना हे नुसतं विचार करूनच शर्मीनं मान खाली जाते माझी। वा, ज्या वेळेस मी तुला दागिने घेऊन द्यायचे नवीन, तेव्हा असलेले दागिने माझ्यामुळे गहाण पडतायत। जेव्हा तुला अजून गोष्टी घेऊन द्यायच्या तेव्हा असलेल्या सुद्धा काढून घेतोय मी। वा वा अभिजित पेंडसे, काय प्रगती आहे। जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल ना, तेव्हा असे खूप दागिने तू स्वतःहून आणून देशील मला, पण माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस, तुझी स्वप्न महत्वाची आहेत। अभि, हे बघ, तुझ्या आनंदाशिवाय, तुझ्या समाधानाशिवाय हे दागिने, हे सगळं मातीमोल आहे रे माझ्यासाठी। याचं मोल तेव्हाच येईल जेव्हा या सगळ्याने तुझ्या चेहऱ्यावर चमक येईल। अभि, प्लीज प्लीज माझा ऐक। हे बघ, हा एवढा एकच उपाय आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हेच नाही, यापेक्षा जास्त दागिने तुम्हाला आणून देशील एक दिवशी, आणि मग त्या दिवशी आजच्या या दिवसाची आठवण काढून खूप हसू आपण।